ते इंदिरा गांधी असोत, जवाहरलाल नेहरू असोत, राजीव गांधी असोत किंवा नरसिंहराव असोत किंवा अटल बिहारी वाजपेयी असोत, सवन त्यांच्या निवडणुकीच्या प्रचाराची मांडणी ही एक आपण काय केलं, नंतर 2 आपण काय करू इच्छितो आणि एकंदर संबंध देशाचा उद्याच्याला विकासाच्या संबंधीचा नकाशा ते फक्त सर्व मांडायचा प्रयत्न करत असत आणि आपण एकत्र राहूया या प्रकारचं चित्र हे लोकांच्या समोर ठेवण्याची खबरदारी घेत असत. की पहिली निवडणूक मी अशी बघतो की तो प्रधानमंत्री गावोगाव जात आहेत, पण त्याशिवाय त्यांनी व्यक्तिगत हल्ले हे विरोधकांच्यावर अधिक केल्याच्या संबंधीचं चित्र दिसतं. उद्या सवन त्यांच्या भाषणात 40, 30, 25 काय मिनिटाचं असेल, त्याच्यामध्ये उद्या भारताचं चित्र आम्ही कसं उभारणार आहोत किंवा आणखीन काय काय ज्या कमतरता आहेत त्यातनं मार्ग कसे काढणार आहोत आणि सामाजिक राजकीय ऐक्य हे मजबूत कसं राहील याबद्दलची जी खबरदारी त्यांच्या विचार मांडणीतून यायला होती. ही पहिली निवडणूक आहे की त्या अँगलने या निवडणुकीकडे बघितलंच गेलं नाही. विशेषतः 2 लोकांच्याकडून, एक देशाचे प्रधानमंत्री आणि देशाचे गृहमंत्री, या सगळ्यांच्या निवडणुकीचा तोल, भाषणाचा तोल हा विरोधकांच्यावर हल्ले करणं. म्हणजे आता प्रश्न असा आहे की 10 वर्षे सत्ता नरेंद्र मोदींच्या हातात आहे आणि त्यांनी आम्हाला लोकांना प्रश्न विचारायचे की तुम्ही काय केलं 10 वर्ष. हे म्हणजे हास्यास्पद आहे. तर हा फरक यावेळी दिसतो. पंतप्रधान मुंबईतही रोड शो करणार आहेत, म्हणजे तुमच्या मुंबईतून उद्या रोड शो करणार आहेत पंतप्रधान? करतील ना. म्हणजे माझ्या वाचनाचा ते रोड शो आहे, आणखी एखाद दुसरी सभा घेणार आहेत. तुमचे शिवाजी पार्कवर त्यांची एक जाहीर सभा आहे असं 17 तारखेला, असं आजच माझ्या वाचण्यात आलं. म्हणजे आत्तापर्यंत ते नागपूरच्या जवळ रामटेकला येऊन गेले, अमरावतीला येऊन गेले, त्याच्यानंतर मला वाटतं अकोल्याच्या आसपास कुठे येऊन गेले, नांदेडला येऊन गेले, परभणीला येऊन गेले, त्याच्यानंतर औरंगाबादला येऊन गेले, सोलापूरला माळशी रस्ता येऊन गेले, कराडला येऊन गेले, पुण्यामध्ये येऊन गेले. एक प्रधानमंत्री इतक्या ठिकाणी जातात हा एक नवीन फायदा आहे आणि कदाचित इतक्या ठिकाणी जाऊन मांडणी तीच आहे. याचा अर्थ आत्मविश्वास कुठे धडा आहे का काय अशी संख्येला मोठी जागा त्यांच्या या सगळ्या एकंदर कार्यक्रमाच्या आखणीमध्ये. आणखीन एक गोष्ट मी बघितली. आता उदाहरणार्थ तामिळनाडूमध्ये एकंदर लोकसभेच्या जागा 40 आहेत. तामिळनाडूची निवडणूक 1 दिवसात आहे. महाराष्ट्रात 48 आहेत. तर महाराष्ट्राची निवडणूक 1, 2, 3, 4, 5 टप्प्यामध्ये. याचा अर्थ सरळ असं दिसते की निवडणूक आयोगाला हाताशी धरून प्रधानमंत्र्यांना कॅम्पेन करायला जे सुलभ असं टाईम टेबल आहे, ते टाईम टेबल आखलेले दिसते. तुमचा हा आरोप आहे की ही तुमचा की निवडणूक आयोगा, कारण तुम्ही हा गंभीर आरोप करताय, निवडणूक आयोग एक आपण म्हणतो स्वायत्त संस्था आहे, त्याच्यावरती कोणाचे निर्बंध नसावेत. पण मला एका गोष्टीचं उत्तर सांगा ना की तामिळनाडूमध्ये एका दिवसात जर निवडणूक होऊ शकते तर इथं का 5 टप्प्यात होऊ शकते? त्याचं कारण सरळ आहे की मोदींना ठिकठिकाणी जायला सुविधा व्हावी, हेच त्याच्यामागचं सूत्र आहे. महाराष्ट्राकडे तुम्ही म्हटलात की तुम्ही मगाशी सगळ्या सभांची ठिकाणं सांगितलीत, खरं तर इतक्या ठिकाणी सभा घेतात. महाराष्ट्रावरती विशेष लक्ष असण्याचं कारण काय? म्हणजे उत्तर प्रदेश खालोखाल सगळ्यात जास्त जागा आहे हे एक झालं, पण तरीसुद्धा महाराष्ट्रातनं वेगळं राजकीय कारण असं आहे, तुम्हाला वाटतं की त्यांचा फोकस महाराष्ट्रावर जास्त आहे? मला असं दिसतं की त्यांना मागच्या निवडणुका ज्या झाल्या त्याच्यात तुम्ही बघा, आता महाराष्ट्रातच उदाहरणार्थ आम्हाला लोकांना 5-6 जागा मिळाल्या. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला 4, काँग्रेसचा 1, त्याच्यानंतर औरंगाबादची मुस्लिम लीगची 1, अशा 4-6 जागा महाराष्ट्रात मिळाल्या होत्या. त्याच वेळेला मध्य प्रदेशमध्ये भाजपला 1 स्वतः सगळ्या जागा
राजस्थानमध्ये सगळ्या जागा, म्हणजे उत्तर प्रदेशमध्ये 1-2 सोडल्या तर जवळपास सगळ्या जागा. हे जे चित्र होतं, बहुतेक ते चित्र डिस्टर्ब झालेले आहेत. आम्ही आमच्या सहकाऱ्यांशी बोलतो या राज्यातल्या, त्यांचं असेसमेंट यावेळेला भाजपला सेटबॅक आहे. जिथं वाटलेल्या 100% 98% जागा मोदींना मिळाल्या, तिथं सेटबॅक आहे आणि त्यामुळे त्यांनी लक्ष अधिक महाराष्ट्रात घातलेलं असावं असं फायदा दिसतं. पण जागांच्या व्यतिरिक्त, कारण महाराष्ट्रात एक वेगळं, पण जसं म्हणू शकतो एक अलायन्स तयार झालं वेगळं. इंडिया आघाडीचे सगळ्यात महत्त्वाचे असणारे घटक पक्ष म्हणजे काँग्रेस व्यतिरिक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तुमचा आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असे दोन्ही पक्ष त्यांच्यासोबत आहेत. त्यामुळे एक फॉर्मिडेबल अलायन्स आहे असं तुम्हाला वाटतं, म्हणून त्यांचं लक्ष जास्त आहे. अलायन्स आहे, त्याच्यावर ही गोष्ट नामंजूर करण्याचा अर्थ नाही की राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार असो की उद्धव ठाकरे असो, त्यांच्या संघटनेमध्ये फाटाफूट करायला मोदी आणि त्यांचे सहकारी यशस्वी झालेले आहेत, ही गोष्ट नाकारता येत नाही. आणि कदाचित त्यामुळं इथं अधिक आपल्याला रिस्पॉन्स मिळायची शक्यता आहे, हा समज त्यांचा असायची शक्यता नाकारता येत नाही. तुम्ही पक्षाच्या फाटाफुटीचा उल्लेख केला. यावेळेस तुमचाही पक्ष म्हणजे ते महाराष्ट्रात त्यांचा प्रचाराचाही मुद्दा तुम्ही उपस्थित केला. प्रचाराच्या दरम्यान तुम्ही म्हटलात की व्यक्तिगत हल्ले होतात. त्यांचं एक म्हणणं आहे की नकली राष्ट्रवादी आणि नकली शिवसेना असं वारंवार उल्लेख पंतप्रधानांच्या बोलण्यात आपल्याला आढळतो. याचा अर्थ प्रधानमंत्र्यांची पातळी कुठे गेली? नकली शिवसेना म्हणायचं काय? कारण शिवसेनेतला एक एकनाथ शिंदेचा वर्ग बाजूला गेला, समजू शकतो आपण, पण संघटना तीच आहे ना. आज मी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात गेलो, मला अत्यंत आक्रमकपणानं निवडणुकीमध्ये उतरलेले उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालचे शिवसैनिक दिसतात. त्यांनी एक आव्हान स्वीकारलेले आणि हे सर्व शिवसैनिक जे आहेत ते बाळासाहेबांच्या विचारानं समाजसेवेच्यासाठी, राजकारणाच्यासाठी उतरलेले आहेत. त्यांना नकली म्हणणं याचा अर्थ एका दृष्टीनं शब्द वापरणार नाही, पण दुसरा असता तर मी म्हणलं असतं की हा फोलकटपणाचा आरोप आहे.